नाशिकला जलशुद्धीकरण करण्यासाठी STP प्लॅन जो आहे STP प्लॅनसाठी आहे. कारण खरंच आपण बघितलं की गोदावरी ही नदी इतकी पवित्र आहे, पण या ठिकाणी आपण बघतायत त्या ठिकाणी येणारं पाणी जे आहे ते सगळं गटरगंगेचं पाणी आहे, सांडपाणी आहे, शौचालयाचं पाणी येतं. आणि म्हणून अनेक दिवसापासून सगळ्या साधू संत महंत आणि नाशिकरांचं म्हणणं होतं की या ठिकाणी हे पाणी अस्वच्छ पाणी हे नदीमध्ये जाताच कामा नये. आता कुंभमेळा आपल्या समोर आहे आणि म्हणून त्या ठिकाणी STP प्लॅनच्या संदर्भामध्ये जवळपास 1600 कोटी रुपयाचं टेंडर हे देण्यात आलेलं आहे. त्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे आणि म्हणून काही लहान मोठी मिळून 200-250 झाडं ती त्या ठिकाणी अडसर होती आणि ती आम्ही परवानगी घेऊन तिला अनेक दिवसापासून महिनाभरात 2 दिवसात त्याची परवानगी घेतलेली आहे रितसर नियमानुसार आणि ती त्या ठिकाणी काढलेली आहेत. आणि म्हणून आता नाशिकचं पाणी सगळं अशुद्ध ठेवायचं का या ठिकाणी झाडं हा दोघांचा प्रश्न आहेच. पण त्यापेक्षाही मी अधिक सांगेल की आता साधूग्राममधली झाडं आम्ही काही त्या ठिकाणी काढतोय, ती मुळासकट काढतोय, दुसऱ्या बाजूला लावतोय. आम्ही आता परवा सांगितलं, मी 4 दिवस झाले मी सांगतोय की आता आम्ही 15,000 झाडं अतिशय 15-20 फुटाची झाडं ही नाशिकमध्ये आणून लावतो. नाशिककरांचं समाधान होईल, सगळ्या साधू संतांचं समाधान होईल, सगळ्या संघटनाचं समाधान होईल असं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. कोणी त्यात नाराज होणार नाही आणि आम्ही निसर्गाचं संतुलन कुठेही बिघडू देणार नाही. आता 200-300-400 झाडं जात असतील समजा दुर्दैवाने आणि त्यात जर 15,000 तुम्ही म्हणतो 20,000, आता मी सांगितलं जिथे जागा असतील त्या सगळ्या रिझर्व करा, तिथे खड्डे करायला सुरुवात करा. सोमवारी अधिवेशन संपलं की मी नाशिकला जातोय आणि त्या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात करतोय. ती झाडं बघून जर नाशिककरांचं समाधान झालं नाही, सगळ्या विविध संघटनांचं संस्थांचं समाधान झालं नाही, तर मग तुम्ही आम्हाला म्हणा. आणि तोपर्यंत मी सांगितलं की तपोवनातल्या एकही झाडाला हात लावू नका. आधी आम्ही झाडं लावू 15,000 आणि त्यानंतर तपोवनाच्या झाडाला आम्ही त्या ठिकाणी हात लावू. पण STP प्लॅन होणं हे नाशिककरांसाठी त्यांच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे. नदीच्या पावित्र्यासाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे. आणि आता सगळ्या गावातलं घाण पाणी सगळं गटरचं शौचालयाचं मजबूत सगळं त्या ठिकाणी गोदावरी नदीमध्ये जातं आहे आणि हजारो लोक रोज त्या ठिकाणी स्नान करायला त्या पवित्र नदीमध्ये येत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी STP प्लॅनला प्रायोरिटीज आहे. जी झाडं तुटली त्या बदल्यामध्ये सुद्धा हजारो झाडं आम्ही नाशिकमध्ये लावणार आहोत.